याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या, किती किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू, कोणी केलं नाही. ज्यावेळेला बाबरी मशिदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरातनं अनेक ठिकाणून ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे, त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. पण त्या दूरदर्शनवरती काही स्लॉट दिले जायचे, काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स बिल्स असे काही होते, अर्ध्या अर्ध्या तासाचे त्याला स्लॉट दिले जायचे, वेळा दिल्या जायच्या. आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले त्यावेळेला तिथे मुलायम सिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं. त्या सगळ्या कारसेवकांना, अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेतं तिथे त्या शरयू नदीमध्ये फेकून दिली होती. माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती. कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारे आमच्याकडच्या अवलादी. झालं कधी ते? साधारणपणे ती 88-89 ची गोष्ट असेल, तेव्हापासूनचे सगळं सुरू आहे. विषय त्याच्याही कदाचित अगोदरचा पासूनचा असेल. पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं, तिथे ती आंदोलनं होणं, सगळ्या गोष्टी होणं आणि मग 92 साली त्याचा ढाचा गेला, ती पाडली गेली. साली झालेली गोष्ट आहे ती. 92 साली. त्यावेळेला त्याच्या अगोदर ते सगळे कारसेवक जेव्हा मारले गेले आणि आता नरेंद्र मोदींचं सरकार असताना कोर्टामधनं राम मंदिर बांधायची परवानगी मिळाली आणि आज त्यातला पहिली फेज ज्याला आपण म्हणतो, पहिला भाग राम मंदिराचा आज उभा राहिला. तिकडे रामलल्ला तिथे उभे राहिले, प्रतिष्ठापना झाली. जसं काश्मीरचं झालं तसं राम मंदिराचंच आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्या काळातलं सुप्रीम कोर्ट यांच्यामुळे हे राम मंदिर उभं राहिलं आणि त्या कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली. नाही ते शक्य नव्हतं.